सुरू असताना 17 तारखेला आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून शेख जलील शेख बनेमिया यांना आमचा एबी फॉर्म दिला आणि 21 तारखेला अर्ज विड्रॉल त्यांनी केला। 17 तारखेपासून आम्ही त्यांच्या संपर्कात असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कसलीही अर्ज विड्रॉल करायची आहट लागू दिली नाही। त्यांनी सांगितले, ताई मी ताकदीने लढणार, आपल्या पक्षाचं ताकदीने नाव मोठं करणार आणि अर्ज भरण्यापासून उमेदवारी मागण्यापासून त्यांनी आमचे तालुका अध्यक्ष मधुकर साळवे यांच्याशी संपर्कात होते। उमेदवारी मागण्याचा अर्ज सुद्धा भरला, सगळ्या पक्षाच्या प्रोसिजर मधून ते गेले आणि अर्ज विड्रॉलच्या आदल्या दिवशी मधुकर साळवे त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आले की उद्या तुमच्यावर एखाद्या पक्षाचा जर दबाव आला तर तुम्ही अर्ज विड्रॉल करणार का? तर त्यांनी अल्लाह की कसम सांगून 1 कोटी रुपये जरी दिले तरी मी हा अर्ज विड्रॉल करणार नाही। आणि त्याच दिवशी अनायशा नाझीर काजी हे मधुकर साळवेंना त्यांच्या घरी सापडले, पण आमचे पाहुणे म्हणून आले असता चहा पाणी करून ते तिथून निघून गेले आणि मधुकर साळवे सुद्धा आले। मधुकर साळवेचं माझं फोनवर बोलणं झालं, मी उमेदवाराशी सुद्धा बोलले की असा धोका आम्हाला देऊ नका, जेणेकरून तुम्ही अर्ज विड्रॉल करसाल त्या अगोदर जर काही असलं तर आम्हाला सांगा। तर त्यांनी सांगितलं की ताई असं होणार नाही, मी एक बहीण म्हणून तुम्हाला शब्द देतो की 1 कोटी जरी मिळाले तरी मी अर्ज विड्रॉल करणार नाही। आणि दुसऱ्या दिवशी नाझीर काजीच्या गाडीत बसून हा माणूस पक्षाचा विड्रॉल करून गायब होतो। तो आज तागायतही त्याचा फोन लागत नाही। याचा अर्थ आम्ही समजावं का की आमचा उमेदवार किडनॅप झालेला आहे? काल तरी आम्ही तक्रार केली नाही, पण आज मी आणि आमचे तालुका अध्यक्ष पोलीस स्टेशनला या गोष्टीची तक्रार करणार आहोत। आज झालं पक्षाचा एबी फॉर्म त्यांनी आम्हाला विचारात न घेता विड्रॉल केला। याच्यानंतर राजकारणातली लोकशाही संपली आहे का? लोकशाही आहे की नाही? का पैशावर इथून पुढे राजकारणात चालणार आहे? हा प्रश्न आमच्या सगळ्यांपुढे पडलाय, कारण बऱ्याच ठिकाणी पैशाने अनापोस निवडणुका नगरपालिका झालाय, कुठेही लोकशाहीचा अंश याच्यामध्ये दिसत नाही। म्हणून आज पत्रकार तुम्ही तिसरा स्तंभ असताना ह्या जागरूकतेची गरज जनतेमध्ये आहे आणि तीच जागरूकता तुम्ही आमच्याकडूनही द्यावी, कारण उमेदवार असं करू शकतात हा विश्वास आजही मला बसेना। कारण कोणतीही अट आणि कोणतीही शर्त नसताना सामाजिक समीकरणामध्ये आम्ही तो एबी फॉर्म त्या व्यक्तीला दिला होता आणि त्यांनी कुठंतरी आमचा विश्वासघात केलाय। त्या विश्वासघात झाला आणि ह्याची बातमी कोणी आपल्या आपल्या परीने द्यायला लागले की हा अगोदर वंचितमध्ये कार्यकर्ता नव्हता किंवा आयात केलेला उमेदवार होता। तर वंचित मधल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही अगोदर सांगितलं की या तारखेला आपल्या उमेदवाराची मला वाटतं बोलवलंय आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणं चालू आहे, हे सगळ्याच पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, त्यांना बातमी दिली होती। त्यांनीही कोणी उमेदवार आणला नाही आणि हा उमेदवार आला। आम्ही सगळ्यांनी त्याची मुलाखत घेतली, मी फोनवर बोलले, त्याच्यानंतरच त्याला एबी फॉर्म देण्यात आला होता। पण ही घटना आमच्या वंचित बरोबर घडली आणि त्याची पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सांगते की याच्यात वंचित बहुजन आघाडीचा कुठेही काहीही दोष नसताना हा उमेदवार अर्ज मागे घेतोय आम्हाला न विचारता। याचा अर्थ तुम्ही पत्रकारांनी समजून घ्यावा ही एक विनंती करते आणि थांबते।